हा बाळा बोल ना. काय नाही जेवण करतोय. आता काय झालं? अरे यार अरे यार तुला कसं तरी होतंय म्हणून मी जेवण करायचं नाही का आता? अगं काय म्हणजे तुला डॅडी इश्यूज आहेत म्हणून मी काय सुखाने जेवायचं पण नाही का? काय अगं सुखाने म्हणजे काय मी काय पंचपक्वान नाही खाते, नॉर्मल घरातलं जेवण जेवते मी. अगं टवळे तुला कसं तरी होते तर तुझ्या घरी काय मी अँब्युलन्स घेऊन येऊ का करत? अरे काय होतंय तुला बाळा सोन्या, सांग ना मला काय होतंय. आता काय म्हणजे नाही सांगायचंय तुला? अगं नाही ग सोनू, मी तुझ्यावरती कधी ओरडतो का? प्रेम करतो ना एवढं. एक मिनिट थांबा. हिच्यात काय एक तरी शिवी दिलं का आयुष्यात मी तुला? ऐक ना, जीव दे ना. अगं तू जीव नको देऊ, मला जीव दे ना. तुझ्या कानात काय बटाटा भरलाय का ग? जरा डोक्यामध्ये पांगळी का ग तू जरा? काय तू सकाळपासून चहा सोबत 4 चपात्या 8 वाटी आमरस आणि फक्त पुऱ्या खाल्ल्यात आणि 2 तासापासून तू उपाशी आहेस. अरे बापरे, अरे मग कर ना जेवण. अगं उपाशी का बसलीयस? अरे यार अरे काय म्हणजे तू जेवली नाहीस, उपाशी आहेस आणि मी जेवण करतोय. अरे कसं तरी होतंय? काय होतंय ते तरी सांग नीट. काय म्हणजे पहिला घास मी तुला नाही भरवला? अगं तू राहतीच जांभूळवाडीला, मी इथं कोथरूड मध्ये. मी काय कानून आहे का तिथपर्यंत हात माझा पोहोचायला? अगं तू आहे ना मला सुखाने जेवण पण देत नाही ग. अगं मी कधी म्हंटलो की मी तुझ्यासोबत सुखी नाहीये? हे बघ मी खूप सुखी आहे तुझ्यासोबत. मला ना अजिबात त्रास होत नाही तुझा. कधीच माझ्या डोक्याला ताप देत नाही. मी एवढा सुखी ना, ती जी चपाती ना चपाती तिची सुरळी करतो आणि तुझ्या आहे ना तोंडात भरवतो मी. हा थांब जरा ताट घेऊन येतो अख्खं तुझ्यासाठी ताट. हा थांब आलोच.